बाकीच्या लोकांनी काय केलेलं सांगायला त्यांना कुठे जागा नाही आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आरोप काकाजी कोयते असतील, आपले नगरसेवक पदाचे उमेदवार असतील किंवा मी असेल, माझ्यावर सातत्याने त्या ठिकाणी करताय। ज्या वेळेला आपल्या महिला आपण सगळेजण 23 दिवसावर पाणी घेत होतो त्यावेळेला आपल्या हिस्स्याचं पाणी कोण चोरत होतं हा प्रश्न आहे तुम्हाला विरोधकांना। पण आपल्याला पाणी घेणारे माणसं चोरणारे माणसं पाहिजे की पाणी देणारा माणूस पाहिजे, तुम्ही ठरवायचे। तुम्हाला एकच सांगतो, मी या भागात लहानचा मोठा तुमच्या समोर झालो, मी जरी नगरसेवक झालो तरी तुमच्यासाठी तोच इम्तियाज राहील। तुम्ही मला कधी भी हाक मारा, अरे इम्तियाज तू इकडे, तरी मी तोच इम्तियाज राहील, कारण की मी तुमचा जनसेवक म्हणून काम करणार आहे, ठेकेदार म्हणून मला काम करायचं नाहीये। लोकप्रिय डॉक्टर बाळाभाऊ सोनटक्के या भागामधून ज्या नगरसेवकांना आपल्या पसंतीने या ठिकाणी आपण उत्सुकता दाखवून त्यांना 2019च्या निवडणुकीला आशुतोष दादांनी या कोपरगाव शहराला सांगितलं की तुमच्या पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, सगळे सोडवल आणि आपण सगळ्यांनी आशुतोष दादांवर विश्वास ठेवला आणि आशुतोष दादाला 2019ला निवडून दिलं। पण या सगळ्यामध्ये आशुतोष दादांनी स्वतःचं कर्तव्य समजून ज्या लोकांना मी शब्द दिले आहे की मी या कोपरगाव शहरातील सगळ्या समस्या सोडवल आणि आशुतोष दादांनी गेल्या 5 वर्षांमध्ये या कोपरगाव शहरातील सगळे प्रमुख रस्ते केले, पाण्याची समस्या सोडवली। आज 5 नंबरचं तळ झालं, आज आपल्याला 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी पाणी येतं। पण हे करण्यामागं आशुतोष दादांना किती रात्रंदिवस कष्ट पडले, आज आपल्याला पाण्याचं तळ दिसतं, पाणी येतं। पण हे करण्यासाठी आशुतोष दादांनी जे काही कष्ट घेतले आम्ही सगळ्यांनी जवळून बघितले आहे। मला तुम्हाला सांगायचा विषय की जर आशुतोष दादा 5 वर्षामध्ये तळ करू शकतात, जर आशुतोष दादा कोपरगाव शहरातले रस्ते करू शकतात, जर आशुतोष दादा 20-20, 25-25 समाजाला बोलून त्यांना निधी उपलब्ध करून देऊ शकतात, जर आशुतोष दादा हे चुकलेलं कॉम्प्लेक्स आहे बस स्टँडचं त्या ठिकाणी गाळे निर्माण करू शकतात, माधव उद्यान समोरचे गाळे करू शकतात, पोलीस स्टेशनच्या मागची बिल्डिंग करू शकतात, असे असंख्य आशुतोष दादा जर काम करू शकतात तर या लोकांनी 14-19 का केलं? हा त्यांना माझा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून। पण या कोपरगाव शहराला पाण्याच्या बाबतीत वंचित ठेवायचं, रस्त्याच्या बाबतीत वंचित ठेवायचं, सगळ्या गोष्टीच्या बाबतीत वंचित ठेवायचं, जेणेकरून ज्या लोकांच्या मतावर आपण राज्य करतो, ज्या मतांवर निवडून येतो, गावामध्ये फिरतो आमदार म्हणून, पण कोपरगाव शहरातल्या लोकांना कामाची कधीच काम केलं नाही। पण आशुतोष दादांनी जो मुद्दा होता पाणी पाणी पाणी, आशुतोष दादांनी 5 वर्षात तो पाण्याचा मुद्दाच संपून टाकला। मग मला तुम्हाला सांगायचं की हे जे काही रस्ते झाले 28 गावांना या कोपरगाव शहरामध्ये न भूतो न भविष्य, जे नगरसेवक निवडून दिले विरोधी पार्टीचे त्यांना त्यांच्या पार्टी फादरने आदेश दिला की या कोपरगाव शहरातले रस्ते झाले नाही पाहिजे। संबंधित नगरसेवकांनी ठराव केला आणि कोर्टामध्ये गेले, कोर्टातून स्टे घेतला का कोपरगाव शहरातले रस्ते करायचे नाही। मला पत्रकार बंधू या ठिकाणी आहे, सगळे तुम्ही आहात, मला या सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे तर तुम्ही कोर्टात गेले का होते आणि स्टे परत माग का घेतला? त्यांनी जाहीर मला उत्तर द्या या गोष्टीचं, पण त्यांच्याकडे उत्तरच नाही। 5 नंबरचं तळ झालेलं दिसतंय आपल्याला, पण या 5 नंबरच्या तळाच्या वेळेस त्यावेळेला सुद्धा असंख्य प्रकारच्या अडचणी त्यांनी आणल्या। कोर्टामध्ये 2-3 शेतकरी उभे केले, औरंगाबाद हायकोर्ट मध्ये 2-3 वकील दिले, हायकोर्ट मध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचं काम नाही। त्याच्या मागे मोठी शक्ती होती, त्यांना माहिती होतं की जर पाण्याचं तळ झालं तर ही जनता आपल्याला कोपरगाव शहरात रस्त्यात दारात उभं करणार नाही। माणसं उभे केले, कोपरगाव शहराने तळ होणे म्हणून प्रयत्न केले, पण आशुतोष दादांचा पवित्र हेतू होता, कोर्टाने सुद्धा ते मान्य केलं नाही। आज दिमाखामध्ये 5 नंबरचं तळ उभा आहे, आपल्या 3ऱ्या 4थ्या दिवशी पाणी येतं। मला तुम्हाला सांगायचं फक्त एकच आहे, हे जे नगरसेवक निवडून दिले होते यांनी कोपरगाव शहरामध्ये कामं होणे म्हणून ठराव दिला, मग या सगळ्या गोष्टीचा जे काय सार निघतो त्या कोपरगाव शहरात राहायला पाहिजे। म्हणून तुम्हाला विनंती आहे की आशुतोष दादा वरतून जो काही निधी आणताय कोपरगाव शहरामध्ये, तो जर कोपरगाव शहरामध्ये खर्च करायचा असेल तर नगरपालिकेमध्ये एक ठराव लागत असतो,
आणि तो ठराव जर झाला नाही, आशुतोष दादांनी लाखो काय करोडो काय किती जरी पैसे आणले, किती जरी काही करायचा प्रयत्न केला, पण तो आल्यानंतर नगरपालिकेमध्ये जर नगरसेवक चुकीच्या पार्टीचे निवडून आले, जर त्यांनी ठराव नाही घेतला तर तुम्हाला एकही कोपरगाव शहरात काम करता येणार नाही. परत आपलं धुळगाव होईल, परत पाणी. कारण दादांनी 5 नंबरचं तळ केलं, दादांचं विजन आहे जनतेला पाणी द्यायचंय. या सगळ्या गोष्टीला फाटा बसल म्हणून तुम्हाला विनंती आहे माझी हात जोडून. राजकारणाच्या ठिकाणी असतं, मग काम करणारा माणूस आहे, कामाचा माणूस आहे. त्यांचा नगराध्यक्ष जर झाला, त्यांचे नगरसेवक आले तर आपल्या कोपरगाव शहरामध्ये रोज पाणी मिळेल, कोपरगाव शहरामध्ये रस्ते चांगले राहतील, आरोग्य चांगले राहतील, पलीकडे कॉम्प्लेक्स होते बस स्टँडच्या मागे, याच भागातला विकास होतोय, समोर कॉम्प्लेक्स होतोय, याच भागातला विकास होतोय. तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या. फक्त चुकीचे लोक निवडून देऊ नका. जर चुकीचे लोक निवडून दिले, दादाने किती पण निधी आणला, पण हे लोक ठराव होऊन देणार नाही. तुम्हाला कोपरगाव शहरामध्ये दादाने 5 वर्षामध्ये काय काम असतं, काय आमदार करू शकतोय कोपरगाव शहराला दाखवून दिलेले. म्हणून तुम्हाला विनंती आहे माझी, दादाचे जे काय 2 नगरसेवक आहे त्यांना आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे तिन्ही मतं घड्याळाला द्या. कारण नगरसेवक जास्त नाही आले तर नगराध्यक्ष सुद्धा काम करू शकणार नाही. आशुतोष दादा सुद्धा इथे निधी किती द्या तो खर्च होऊ शकणार नाही. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही एक विचार करा आणि घड्याळ, फक्त घड्याळ. खालचे दोन्ही नगरसेवक, नगराध्यक्षाचे नगरसेवक उमेदवार कोपरगाव शहरामध्ये तुमचे नातेवाईक असतील, मित्र असतील, सगळ्यांना घड्याळाचं काम करायला लावा आणि या कोपरगाव शहराचा विकास करा. तुम्हाला थोडं मी 5-7 वर्ष मागे घेऊन जातो. माजी नगराध्यक्षांनी कोपरगाव पाण्याच्या तळ्यावर एकदा पत्रकार बंधूंना घेऊन गेले होते. त्या ठिकाणी आपलं जे कोपरगावचं पाणी येतं, ज्या कॅनॉलनी पाणी येतं, आपल्या तळ्याच्या जवळून 7-8 मीटरवर एक आणली गली तळ तयार केलं होतं काही लोकांनी. ज्या वेळेला आपल्या महिला आपण सगळेजण 23 दिवसावर पाणी घेत होतो, त्यावेळेला आपल्या हिस्स्याचं पाणी कोण चोरत होतं हा प्रश्न आहे तुम्हाला विरोधकांना. पण आपल्याला पाणी घेणारे माणसं, चोरणारे माणसं पाहिजे की पाणी देणारा माणूस पाहिजे, तुम्ही ठरवायचे. या लोकांना यांची जागा दाखवून द्या व येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीला दोन्ही घड्याळ नगरसेवकाच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून द्या आणि या कोपरगाव शहराचा विकास बघा. एवढा बोलतो माझे 2 शब्द संपवतो. परंतु प्रामुख्याने मला या भागामध्ये ज्या प्रश्नावर बोलावंसं वाटतं, या ठिकाणच्या ज्या जागा आहेत, या जागांमध्ये पक्के घर तुम्ही सगळ्यांनी बांधलेले आहेत, परंतु मला वाटतं उतारे अद्याप नावावर झालेले नाही. त्याच्याकरता सुद्धा आपण काय करायचं ते प्रयत्न करू. आणि आशुतोष दादांचं शासनामध्ये इतकं वजन आहे की अजित दादा आशुतोष दादांचा शब्द डावलणार नाही. आणि खरं म्हणजे एवढे चांगले कॉन्क्रीटचे जे रस्ते झालेले आहेत, अतिक्रमित जागेमध्ये सरकारी निधी सुद्धा खर्च करता येत नाही. पण आशुतोष दादांच्या प्रयत्नानं, त्यांचं शासन दरबारी असलेल्या वजनामुळे या ठिकाणी रस्ते सुद्धा झालेले आहेत. आणि याच्या पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो आपला, तो आपलं जे काही पाणी, जे आशुतोष दादांच्या प्रयत्नानं 20-25 दिवशी जे पाणी येत नव्हतं ते आता 4-5 दिवसावर जरी आलेलं असलं ते आपल्याला 4 दिवसावर आणायचे, 3 दिवसावर आणायचे, 2 दिवसावर आणायचे. परंतु पूर्वीच्या सारखं दररोज पाणी सुद्धा या आपल्या सगळ्या कोपरगावला मिळालं पाहिजे. हे जे काही पण आशुतोष दादांनी केलेलं आहे त्याला आपल्या सगळ्यांना साथ द्यायची मित्रांनो. आणि जे काही बाकीचे काम आहेत, रस्ते, गटार, याची तुम्ही काही काळजी करू नका. आशुतोष दादा निधी आणण्यामध्ये एवढे प्रबळ आहेत. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आशुतोष दादाने इतका निधी कोणत्याही शहराला अजितदादाने दिलेला नसेल. फक्त तो निधी त्याची अंमलबजावणी कोणी करायची? नगरपालिकेने करायची. आणि नगरपालिकेची सत्ता तुम्ही कोणाच्या ताब्यात सोपवणार आहात? माझ्या ताब्यात सोपवणार की नाही? पण माझ्या ताब्यात जर सत्ता सोपवली, नगरपालिकेमध्ये जे ठराव व्हावे लागतात ते ठराव होण्यासाठी मला नगरसेवकांची साथ लागते. आणि ती नगरसेवकांची माझी तुम्हाला कळकळीची एकच विनंती आहे, तुम्ही 30 नगरसेवक आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली निवडून आले पाहिजे. दादांनी या तालुक्यात किती कामं केले, शहरात कामे केले, त्यांनी वार्डात केले. दादांनी एवढा निधी आणला का रोज आम्ही 1 तास बोललो तरी कमी आहे. आपल्याला समोर तहसीलची इमारत असन, कोपरगाव नगरपालिकेची इमारत असन, इकडे 3 कॉम्प्लेक्स होणार असन, असे अनेक काम आहे जे दादांनी केले आणि करणार आहे. मित्रांनो आणि इकडे बनलेल्या माझ्या महिला बंधू भगिनींनो,
मला आठवतो दादा की मी 10 वर्षाचा असताना शिवनेरी तरुण मंडळाचा एक सभासद होतो आणि मला एक छंद होतो गणपती आला का त्या उत्सवात मी सहभागी व्हायचो. आज दादा मी तुमचा आभार मानतो का तुमच्यासारख्या दूरदृष्टी नेत्यांनी मला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या भागात नगरसेवक पदाची उमेदवारी करण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभारी आहे. आणि दादा मी आपल्या इथल्या माझ्या बंधू आणि भगिनीने एवढंच सांगतो का तुम्ही या भागातले दोन्ही नगरसेवक विमल मावशी असतील, मी असन आणि नगराध्यक्ष उमेदवार काका कोयटे यांना भरघोस मताने निवडून द्या. कारण की आम्ही नगरपालिकेत गेलो तरच दादा तो निधी आणतील आणि तो निधी शहराच्या विकासा कामासाठी मार्ग लागेल. तुम्हाला एकच सांगतो मी या भागात लहानचा मोठा तुमच्या समोर झालो. मी जरी नगरसेवक झालो तरी तुमच्यासाठी तोच इम्तियाज राहील. तुम्ही मला कधी बी हाक मारा इम्तियाज तू इकडे तरी मी तोच इम्तियाज राहील. कारण की मी तुमचा जनसेवक म्हणून काम करणार आहे, ठेकेदार म्हणून मला काम करायचं नाहीये, मला ठेकेदार व्हायचे नाहीये. माझ्या घरात 1 वर्षापूर्वी माझे आई वडील होते, आज ते दोघं नाहीये. त्यांची इच्छा होती मी नगरसेवक व्हावं, पण तरी मी तुम्ही माझे बहीण म्हणून, माझी आई म्हणून, माझे वडील म्हणून माझ्या पाठीशी उभं राहा आणि मला नगरपालिकेत या भागात काम करण्याची संधी द्या. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. ती योजना राबवायचं काम असेल किंवा आपल्या शहरातले आता हा गाणगाव रोड काय परिस्थिती 2019 अगोदरची, या रस्त्याला इतके खड्डे होते आपल्याला 15-20 मिनिटं जायचे इकडून तिकडे जायचं. आता एवढं चांगलं झालेलं आहे तुमच्या सगळ्यांची मागणी आम्ही जागोजागी स्पीड ब्रेकर टाक, इतके ऍक्सिडेंट होत आहे त्याला स्पीड ब्रेकर जागोजागी टाकावे लागले, तेव्हा जाऊन लोक हळू चालायला लागले. ही परिस्थिती मागच्या काळामध्ये होती आणि म्हणून ही परिस्थिती आपण मागच्या काळामध्ये बदललेली, परंतु काम काही संपलेलं नाही. संपले का काम? अजून भरपूर करायचे. आपल्या महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या, आपल्या पोरांसाठी MIDC असेल या शहराच्या आजूबाजूला झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या पोरांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. आपल्याला कंपन्या या ठिकाणी आणायच्या, आपल्या शहरामध्ये अजून त्याला विकसित करण्यासाठी विविध योजना या ठिकाणी राबवायच्या आणि म्हणून हे सर्व गोष्टी करायच्या असतील तर आपण दिलेली जबाबदारी मी पार पाडणार आहे. जो काही मी निधी मंजूर करून आणेल हा निधी खर्च करण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची असते. नगरपालिकेमध्ये हक्काचा नगराध्यक्ष असेल, हक्काचे आपले नगरसेवक असतील तर आपल्या अडचणी त्या ठिकाणी दूर होतील, आलेला निधी त्या ठिकाणी खर्च होईल. विरोधी नगरसेवक जर गेले तर त्या कामांना आडवं पाडायचं, नगरपालिकेमध्ये विरोधी ठराव घ्यायचे, कोर्टामध्ये जाऊन त्या कामांना स्टे घ्यायचा, असे सर्व प्रकार मागच्या काळामध्ये झाले आणि ते पुन्हा होता कामा नये. आणि म्हणून ही काळजी घेण्याचं काम आपण येत्या 2 तारखेला करायचं. विधानसभेची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर दिली, तशी नगरपालिकेची जबाबदारी पण पूर्णपणे माझ्यावर द्यावी, म्हणजे कामामध्ये कुठेही अडथळा येणार नाही. काम तिप्पट गतीने त्या ठिकाणी होईल याची खात्री मी या ठिकाणी आपल्याला देतो. आपण त्या पद्धतीने 2 तारखेला करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो. आपल्या ज्या काही अडचणी आहेत, आता समोर आपल्या नगरपालिकेच्या समोर एक शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आहे, तिथे व्यवसाय वाढणार आहे. त्याच्या बाजूला इथे काय आपली जागा, इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आहे, तिथं आपल्याला व्यवसायाच्या संधी मिळणार आहे. बस स्टँडच्या तिथे मागच्या बाजूला म्हणजे डेपोचा जे काही भाग आहे तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं अर्ध काम झालेलं आहे, राहिलेलं अर्ध काम त्या ठिकाणी पूर्ण होऊन पलीकडच्या बाजूने आपल्याला दुकानं त्या ठिकाणी व्यवसायासाठी उपलब्ध होणार आहे. अशा सर्व गोष्टी या ठिकाणी या परिसरामध्ये एक चांगलं वातावरण या ठिकाणी तयार होणार व्यवसाय करण्यासाठी. आणि म्हणून या सर्व गोष्टी आपण आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी करतो. तुमच्या प्रभागामध्ये या सगळ्या गोष्टी होणार किंवा पलीकडचा भाग त्या ठिकाणी विकसित होणार आहे, याचा फायदा आपल्या प्रभागाला निश्चितपणे होणार. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण विचार करावा. जे काही मतदान फार महत्वाचा विषय, 9 वर्षानंतर निवडणूक होते आणि पुढच्या 5 वर्षाचं
भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आणि म्हणून आपण त्या पद्धतीने गांभीर्याने विचार करावा। याच्या अगोदर कधी आपल्याला पाण्याचा प्रश्न कधी सुटला, कारण मी ऐकत आलेलो आहे 40 वर्षापासून हा प्रश्न आहे, प्रश्न वाढत गेला पण त्याच्यावर कारवाई कधी झाली नाही। आपण संधी दिली म्हणून मी त्या ठिकाणी या सर्व गोष्टी मंजूर करून आणू शकलो। त्याच पद्धतीने मी पुढच्या काळामध्ये पण काम करून ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी काम करणार आहे। आपल्याला अडचणीमध्ये कायम ठेवायचं आणि त्याच्यावर राजकारण करायचं ही प्रवृत्ती माझी नाही। आज अडचणी सोडवायच्या आणि पुढच्या अडचणी त्या ठिकाणी तयार असतात। पण पाणी आलं, रस्ते झाले, गटारी झाल्या, आपली कामं संपले का? पुढे भरपूर काम आहे। पुढच्या कामांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊ, त्याच्यावर काम करू। तुम्ही सर्वजण नागरिक म्हणून या ठिकाणी शहरामध्ये राहता, पाणी एक मूळ प्रश्न, बेसिक गोष्ट आपल्याला मिळायलाच पाहिजे। आपलं राहायला निम्मा आयुष्य पाणी भरा पाणी फेकायच्यातच चाललं। त्यामुळे या सर्व गोष्टींपासून आपल्याला मुक्तता पाहिजे असेल, आपल्याला रस्ते व्यवस्थित पाहिजे, कुठेही खड्डे त्या ठिकाणी विसरले पाहिजे, गटारीमध्ये कुठेही दुर्गंधी आली नाही पाहिजे, गटारी आपल्या भोयरी झाल्या पाहिजे। या सर्व बेसिक गोष्टी याच्या वरती जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय आणि म्हणून या सर्व लोकांना निवडून देण्याची विनंती या ठिकाणी करतोय। ज्या पद्धतीने आपण मला जबाबदारी दिलेली मी माझं काम प्रामाणिक करणार आहे आणि जे नगरसेवक आता आपण उमेदवार या ठिकाणी दिलेले त्यांच्याकडनं काम करून देण्याची जबाबदारी देखील माझी राहणार। आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती, 2 तारखेला घड्याळ, बाकी दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही। बाकीच्या लोकांनी काय केलेलं आहे सांगायला त्यांना कुठे जागा नाही आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आरोप काकाजी कोयटे असतील, आपले नगरसेवक पदाचे उमेदवार असतील किंवा मी असेल माझ्यावर सातत्याने त्या ठिकाणी करताय। कारण स्वतःच सांगायला काही नाही, त्याच्यावर दुसऱ्याची लाईन कमी करायची, स्वतःची लाईन मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची लाईन कमी करण्यामध्ये ते लोक त्या ठिकाणी काम करताय। परंतु आपण काम करून तुमच्या अडचणी कमी कशा होतील यासाठी काम करून आपली लाईन मोठी करायचं काम त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून होईल एवढा शब्द या ठिकाणी देतो। आपण सर्वजण मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि येत्या 2 तारखेला घड्याळ, दुसरं काही लक्षात ठेवायचं, तिन्ही ठिकाणी नगराध्यक्ष पदाचं घड्याळ, नगरसेवक पदाचंही घड्याळ, दुसरीकडे काही लक्ष द्यायचं कारण नाही। गाव सुरू होईल, तुम्ही काही बोललेच नाही आज, एवढं लक्षात ठेवा, एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।